सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। अखिल विश्वाला मानवतेचा, शांततेचा, विश्व कल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे या विश्वाचे जगद्वंदनीय जगद्गुरु महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे संस्थापक, प्रथमाध्यक्ष, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून या महामानवांना जीवनभर साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता रमाई आणि अन्य सर्व राष्ट्रमातांनाही विनम्र अभिवादन। ज्या धम्म संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे, अशी तुम्हा आम्हा सर्वांची, तमाम भारतीय बौद्धांची एकमेव मात्र धम्म संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्य जनक, सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या सुद्धा पवित्र स्मृतीस, विचारांना विनम्र अभिवादन। धम्मसंस्थेच्या प्रमुख आणि विद्यमान राष्ट्रीय संरक्षक, ज्यांनी गेल्या 45-46 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने धम्मकार्य त्यांच्या नेतृत्वाखाली गतिमान केलेलं आहे आणि सध्याही त्यांचा सहभाग आहे, अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श सुनबाई, तमाम भारतीय बौद्धांच्या धम्मनेत्या आदरणीय ममता सागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या सुद्धा कार्याला, विचारांना त्रिवार वंदन, त्यांना सविनय जय भीम। धम्मसंस्थेचे जे ट्रस्टी चेअरमन आहे डॉक्टर हरीश रावलिया साहेब, त्याचप्रमाणे दुसरे ट्रस्टी डॉक्टर सुभाष चौंजाळे साहेब आणि आंतरराष्ट्रीय सचिव आदरणीय डॉक्टर प्रवीण निखाडे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला, विचारांना त्रिवार वंदन आणि त्यांना सविनय जय भीम। आज या ठिकाणी आपल्यासमोर आजपर्यंत या धम्म संस्थेचं कार्य करत असताना मला कळालेली भारतीय बौद्ध महासभा मी आपल्यासमोर माझ्या पद्धतीने मांडत आहे। पुन्हा एकदा सर्वांना सविनय जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर आर कसबे अर्थात रवींद्र कसबे, भारतीय बौद्ध महासभा म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेचा गेल्या 1993 पासून तर आजपर्यंत एक बौद्धाचार्य म्हणून कार्यरत आहे। त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षक म्हणून कार्यरत आहे। त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तमाम भारतीय बौद्धांसाठी तयार करून दिलेली ही धार्मिक शिखर संस्था, या शिखर संस्थेविषयीचं जे चाललेलं धम्मकार्य आहे, थोडं मला कळालेली भारतीय बौद्ध महासभा आणि ते आपल्यासमोर काही प्रमाणामध्ये या ठिकाणी सांगत आहेत। या ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून आणि इतरही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुकची ही जी लिंक शेअर केलेली आहे त्यानुसार जॉईन झालेले सर्व केंद्रीय पदाधिकारीपासून तर अगदी विभागीय वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत त्यापर्यंत असणारे सर्व वरिष्ठ, अगदी सर्वच पदाधिकारी आणि त्याच पद्धतीने तमाम बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो तमाम भीम अनुयायी आहेत, तमाम बौद्ध आहेत, उपासक उपासिका आहेत, या सर्वांना आजच्या
धम्म व्याख्यान प्रवचनाचा विषय आहे की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा एक बौद्धांची धार्मिक शिखर संस्था आणि या शिखर संस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे घराणं आहे, त्यांचा परिवार आहे, त्या परिवाराचं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत असणाऱ्या सर्वच वरिष्ठपासून तर विभागीय शाखांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं जे योगदान आहे ते योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज ह्या संस्थेचा थोडासा आतापर्यंतच्या कार्यामध्ये जी संस्थेची मला आणि आपल्या सर्वांना जी ओळख झालेली आहे त्या माध्यमातून आपण सर्वजण संपूर्ण भारतभर आपल्या पद्धतीने आपण कार्य करत आहोत. आता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मसंस्था की जी बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आपण सर्वजण त्यांना फार आदराचं स्थान म्हणतोय, कोणी त्यांना बापाचे बाप म्हणतो आहे. वेगवेगळ्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पद्धतीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे इतर सामाजिक राजकीय ज्या संघटना तयार केलेल्या आहेत शैक्षणिक, त्यामध्ये त्यांनी धार्मिक संस्था सुद्धा तयार केलेल्या आहेत. नेहमी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगौरव करत असताना एक बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा असणारा संदेश आपण सांगतो आहे की बाबासाहेब म्हणायचे की हा समाजकार्याचा जो गाडा आहे, काही लोक त्याला समतेचा रथ बोलतात, हा जो गाडा आहे